महिला आरक्षणात मोठा बदल, लोकसभेच्या जागा वाढणार. होय, तुम्ही बरोबर ऐकत आहात. महिला आरक्षण लागू करण्यासाठी केंद्र सरकार आता एक मोठं आणि धोरणात्मक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. लोकसभेच्या जागा वाढवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे आणि 2011च्या जनगणनेच्या आधारे महिला आरक्षणासोबतच लोकसभेच्या जागा वाढणार आहेत. नमस्कार, मी विहंग ठाकूर. महिला आरक्षणाबाबतचा केंद्र सरकारचा हा संपूर्ण प्लॅन काय आहे आणि यामुळे राजकारणामध्ये काय बदल होणार, चला सोप्या भाषेत समजून घेऊया. केंद्र सरकारकडून संकेत मिळतोय की 2029च्या निवडणुकांपूर्वी महिलांसाठी 33% आरक्षण लागू केलं जाईल आणि लोकसभेच्या एकूण जागांची संख्या वाढवली जाऊ शकते. हा प्रस्ताव काय आहे तर लोकसभेच्या जागा वाढवून त्या 816 पर्यंत नेण्याचा विचार आहे. यापैकी 273 जागा महिलांसाठी राखीव असतील. महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा 48 वरून 72 होण्याची शक्यता आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राज्यांमधील जागांचे प्रमाण सध्याच्या आकडेवारीप्रमाणेच ठेवलं जाईल, जेणेकरून दक्षिण भारतातील राज्यांना असलेली परिसीमनाबाबतची चिंता कमी होईल. आता प्रश्न निर्माण होतो, सरकार 2011च्या जनगणनेच्या आधारेच हा निर्णय का घेतोय? कारण जर हे विद्यमान परिसीमन प्रक्रियेशी जोडले तर त्याची अंमलबजावणी होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. म्हणूनच सरकार असा मार्ग शोधते ज्यामुळे महिला आरक्षण लवकर लागू करता येईल. सूत्रांच्या माहितीनुसार संसदेत झालेल्या बैठकीत अनेक विरोधी पक्ष जसे की तृणमूल काँग्रेस, DMK आणि समाजवादी पक्ष यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुचवले की लोकसभा आणि विधानसभांच्या जागा सुमारे 50% वाढवता येऊ शकतात. यामुळे महिला आरक्षण लागू करणे अधिक सोपं होईल. महिला आरक्षण कायद्यातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे परिसीमन. कारण सध्याच्या कायद्यानुसार नवीन जनगणना आणि परिसीमन पूर्ण झाल्यानंतर आरक्षण लागू होऊ शकते. परंतु ही प्रक्रिया 2029 पर्यंत लांबली तर आरक्षणही पुढे ढकललं जाऊ शकतं. यामुळे सरकार ही अट काढून टाकण्याचा किंवा बदलण्याचा विचार करते. दरम्यान विरोधी पक्षांची एक मोठी मागणी आहे, महिला आरक्षणातच OBC महिलांसाठी स्वतंत्र कोटा असावा. अनेक पक्षांचं मत आहे की OBC आरक्षणाशिवाय हे महिला आरक्षण अपूर्ण राहील. तसेच काही नेत्यांनी असा प्रस्तावही दिलाय की आरक्षित जागांची निवड लॉटरी पद्धतीने किंवा रोटेशनच्या आधारावर केली जावी. या मुद्द्यावर सरकार लवकरच संसदेत विशेष अधिवेशन बोलावू शकते आणि संविधानात दुरुस्ती करून महिला आरक्षणाला परिसीमन प्रक्रियेपासून वेगळं करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे भारतात महिलांच्या राजकीय सहभागाचा एक नवा अध्याय सुरू होणार का? हा निर्णय योग्य दिशेने टाकलेलं पाऊल आहे का की अजून सुधारणा आवश्यक आहे? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.